नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला झणझणीत अशी पुरणाच्या पाण्याची भाजी दाखवत आहे। कोणी पुलाव म्हणतात, कोणी आमटी म्हणतात, खूप प्रकारची नावं आहेत याला। मी तेल टाकलेलं आहे, मध्ये लसूण जिरं अद्रक टाकून हलवून घेत आहे। खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं व्यवस्थित। थोडेसे टमाटे घालत आहे। टमाटे घातल्यानं आंबूसपणा येतो भाजीला। मी चिंचेऐवजी 2 टमाटर घालत असते। हे टमाटर घालून असे व्यवस्थित परतून घ्यायचं। चांगलं भाजून घ्यायचं त्याला टमाटरला गळेपर्यंत। टमाटे शिजत असताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, आता टमाटर लवकर शिजले जाते। मग हलवून व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं। चांगलं कढले ना मग फोनी कडकडीत बसते। कच्चं राहिल्यास फोनीला असं चव येत नाही, म्हणून फोनी कडकडीत द्यायला शिका। कढीपत्ता टाकत आहे थोडासा। आपल्या चवीप्रमाणे तिखट घालून घ्या, हळद, हे गरम मसाला आहे मी घरी तयार केलेला। खुला मसाला आणून मी घरच्या घरी मसाला तयार करत असते। थोडीशी कोथिंबीर घालूया, व्यवस्थित परतून घेऊया आणि हे वाटलेलं कूट घालूया मध्ये। मी हे कूट वाळलेले कांदे आणि खोबर किसून त्याला भाजून वाटलेलं आहे। याच्याने भाजीला खूप छान चव येते, वाळलेले कांदे आणि खोबर घातल्याने। आणि मग नंतर मी ह्याच्यामध्ये आपलं पुरणाचं जे पाणी निघालेलं होतं डाळीवरचं ते टाकून घेत आहे। या अशी झणझणीत फोनी झालेली आहे आपली तयार। भातासोबत खाण्यासाठी खूप छान लागते ही आमटी। आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालून टाका। चवीप्रमाणे मीठ वगैरे, चटणी मीठ बघून घ्या आणि जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला ही आमटी तयार करून घ्या। मी थोडंसं पाणी टाकत आहे मध्ये, थोडीशी घट्ट वाटल्यासारखी वाटत होती म्हणून जरासं पाणी टाकलेलं आहे। आता हे एकदम छान झालेलं आहे। हे अशी आपली आमटी तयार झालेली आहे। माझ्या पद्धतीने केलेली आमटी आहे। कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्यामुळे. हे आपली आमटी तयार झालेली आहे भातासोबत खाण्यासाठी.